लाडकी बहीण योजना 1500 रुपयांनंतर 21 रुपये वाटप सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. 15 जिल्हे 10 बँका खात्यामध्ये पैसे येणार. पोस्टात सुद्धा पैसे येणार का, हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. आता आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10, 11, 12 हे 3 दिवस सलग वाटप होणार असल्यामुळं लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण. कारण शेवटी शिक्कामोर्तब झालेला आहे. चेकवरती सह्या ह्या झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स देणार आहे, जे 3 कामं तुम्हाला करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे. नाहीतर काही तर प्रॉब्लेम्स होणार आहेत. सोबत लाडक्या बहिणींसाठी एक पैठणीसाठी सुद्धा लवकरच महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येण्याचं सांगितलं जात आहे. आपण बघणार आहोत हे खरं आहे की काय, आपण सगळं डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. बघा, फेब्रुवारीचा हप्ता हा काही लाडक्या बहिणींसाठी बंद होणार आहे. तुम्हाला जर हे काम केलं नाही तर तुमचा लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, कायमची बंद होणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता हा शेवटचा हप्ता तुमचा ठरू शकतो. कदाचित तुम्हाला हा सुद्धा म्हणजे फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता येऊ शकणार नाही. त्यामुळं काही महत्त्वाची गोष्टी आहे ज्या अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यांनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना काही महत्त्वाचे घटक जे आहेत लाडकी बहीण योजना संदर्भात हे सांगितले आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आहे. तुम्हाला सांगतोय, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पळवत पाहू नका, कारण काय करताय तुम्ही, पळत पाहिलं तुम्हाला माहिती मिळत नाही. आता आपण बघूयात कोणते ते जिल्हे आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे आहेत. मी तुम्हाला नावं तर सांगणार आहे, यादी सगळी डिटेलमध्ये यादी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो चेक आहे तो पडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे, 3 आपले जे भाऊ आहेत, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सगळ्यांनी मिळून बैठकीमध्ये जे मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत, जे लाडक्या बहिणींच्या हितासाठी आहेत, हे आपण सगळी डिटेल माहिती पाहणार आहोत. बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे की इतर राज्यामध्ये सध्या तरी 5 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा आता इथून पुढचे जे हप्ते आहेत ते सगळेच बंद होणार आहेत. लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी ही बंद होणार आहे, परंतु उर्वरित ज्या महिला आहेत त्यांच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे आणि हे फिक्स झालेलं आहे. आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे, कारण थोड्याच वेळा अगोदरच तिथं महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचं जे काही अपडेट्स आहेत ते आता आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेल्याचा मेसेजसुद्धा लवकरच येणार आहे. कारण आता तिथं चेक जो आहे 3780 जवळपास कोटी रुपयाची जी तरतूद आहे, ही तरतूद या फेब्रुवारीच्या महिन्यासाठी सुद्धा करण्यात येणार आहे. कारण जो लाडकी बहीण योजनेची जी संख्या आहे ती गेल्या महिन्याच्या ह्याच्यामध्ये जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 2.41 कोटीचा लाभ आता लाडक्या बहिणी ह्या घेणार आहेत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जाणून घ्यायचं आहे की लाडकी बहिणींची पडताळणी ही घरोघरी येऊन होणार आहे. आणि त्यात म्हणजे सगळ्याचं महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही कुठे नोकरीला असाल, म्हणजे जर ती महिला जर कुठे नोकरीला असेल आणि तिची पगार जर 25 ते 30 हजारच्या पुढे असेल, तर तिनं स्वतः ओळखून घ्यायचं आहे की आता आपली योजना ही बंद झालेली आहे. तुम्हाला कदाचित जानेवारीचा सुद्धा हप्ता आलेला नसेल, आणि जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही ओळखून घ्यायचं आहे. आता पोस्टच्या खात्यात ज्यांचं अकाउंट आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे. ज्यांचं बँकेत अकाउंट आहे त्यांना काय करायचं आहे, ज्यांचं पोस्टात अकाउंट आहे त्यांना काय करायचं आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. काय करताय तुम्ही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि मग तुमच्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट पोहोचत नाही. बघा, आता ज्यांचं तुम्हाला मी सांगतोय, ज्या लाडक्या बहिणी पुण्यात, मुंबईत अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जॉबला आहेत आणि त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत होत्या किंवा लाभ घेत होत्या, त्यांना जानेवारीचाच हप्ता तिथं गेला असेल तर फेब्रुवारीत त्यांना हप्ता येणार नाही. कारण अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन आता चौकशी करणार आहेत. आणि जर तिथं असं आढळलं की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त जात आहे, तर तुम्हाला तिथं कुठलाही हप्ता इथून पुढे येणार नाही. फेब्रुवारीचा हप्ता हा बंद होणार आहे. आता लक्षात घ्यायचं आहे तुमचं बँक खातं कोणतं आहे, कारण बँक खातं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला बँकेत जाऊन जे महत्त्वाचं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगतोय, 2 ते 3 काम करायचं. एक तर तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्हाला पोस्टात जायचं आहे. तुमचं जर बँकेचं खातं असेल तर बँकेतसुद्धा जायचं आहे. ते आपण 2 मिनिटातच बघूया काय काम करायचं आहे. परंतु बघा, 4 गोष्टी इथं महत्त्वाच्या घेतल्या जात आहे. जर तुमचं अर्ज पडताळणीमध्ये घरोघरी येऊन अर्ज पडताळणी होत आहे तर त्याच्यातली सगळ्यात लक्षात घ्या, त्याच्यानंतरच तुमची यादीत नाव येणार आहे. जर तुमचं अर्ज पडताळणीमध्ये पहिली गोष्ट, जर त्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांची अर्ज पडताळणी होणार नाही आहे.
परंतु ज्यांच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड त्यांना सहजासहजी दिसत नाही, त्यांचे लगेच अर्ज पडताळणी होत आहे तिथं. तर लक्षात घ्या, तुमचं पहिलं तर बघितलं जातं की तुमचं इन्कम टॅक्स कोण भरताय का, तुमच्या घरी 4 चाकी आहे का. ज्यांच्या नावावरती 4 चाकी गाडी आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्या तर म्हणजे तिथं चौकशीच केली जात नाही कुठलंच. RTOकडनं डेटा घेतला जात आहे. तुमच्याकडे 4 चाकी वाहन दिसलं की तुमच्याकडे चौकशी पण केली जात नाही, तुमच्याकडे अंगणवाडी का सेविका सुद्धा येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ज्यांच्याकडं 4 चाकी नाही त्यांच्याकडे कदाचित अंगणवाडी का सेविका येऊ शकतात, बाकीच्यांकडे येणार सुद्धा नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे ना त्यांच्याकडे येणार पण नाही, ते डायरेक्ट बाद होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची अपडेट सांगतोय. पहिली गोष्ट, तुमच्याकडे 4 चाकी नसली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर काढून घ्या. आधार कार्ड आणि रेशन कार्ड दोन्ही अपडेट करून घ्या. आणि तुमचं जे बँक खातं आहे ते सुद्धा अपडेट करून घ्या, कारण बँक खातं ज्यांचं अपडेट नसेल त्यांना सुद्धा पैसे पाठवण्यात तिथं सरकारला प्रॉब्लेम होताना इथं वारंवार दिसत आहे. त्यामुळं तुम्हाला कदाचित जानेवारीचा हप्ता आला नसेल. त्यामुळे लक्षात घ्यायचं, 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत आणि बँकेत जाऊन ते डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. बँकेत जाऊन तुम्हाला आधार कार्ड सबमिट करायचं आहे, अपडेट करून घ्यायचं आहे. पोस्टात सुद्धा जाऊन तुम्हाला तेच आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला पोस्टात आणि बँकेत हे पैसे पडणार आहेत आणि लवकरच तुमच्यासुद्धा मोबाईलवरती तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे. आता मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे का, तुमच्याकडे 4 चाकी आहे का, तुमचं उत्पन्न किती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे. तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, म्हणजे आपल्याला सुद्धा नक्की कळेल की कोणत्या जिल्ह्यातून लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत. म्हणजे तिथून पुढं हे जे सरकार आहे ते तिथून पुढं जे वाटप आहे ते सुरू करू शकतं. आता ह्याच्यासोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, कारण ज्या लाडक्या बहिणीमध्ये पात्र असतील महिला त्याच लाडक्या बहिणींना गॅसचं सुद्धा पैसे मिळणार असल्याचं इथं सांगितलं जात आहे. लक्षात आलं आहे तुम्हाला. त्यामुळं गॅसचं सुद्धा तुम्हाला EKYC करायचे आहे. गॅस सिलेंडर तुमच्या नावावर नसेल तर करून घ्या. रेशन कार्डची EKYC करायची आहे, कारण 15 तारीख लास्ट आहे. पुढचा शनिवार हा लास्ट आहे, लक्षात घ्यायचं आहे. जर तुमचं रेशन कार्डवरती जर नाव नसेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार नाही आहे. त्यामुळं गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला तिथं PM किसान योजना असू द्या किंवा कुठली लाडकी बहीण योजना असू द्या, या सगळ्या योजना चालू राहतील जर तुमचं रेशन कार्ड अपडेट असेल तर. तुम्हाला तेच वारंवार सांगतोय मी, रेशन कार्ड अपडेट करून घ्या, नाहीतर सगळ्या योजना तुमच्या बंद होणार आहेत. आता आपण जिल्हे पाहूयात. कोणते जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये हे सगळं वाटप होणार आहे. म्हणजे कोणतं, लाडकी बहीण योजना, गॅस सिलेंडर योजना, ह्या दोन्ही योजनांचे कुठे चालू होणार आहे तर मी तुम्हाला सांगतोय. पहिलं म्हणजे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, मुंबई, नाशिक, पुणे, जालना, अमरावती, अशा महत्त्वाचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे. हे 2च कमेंट करा. आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू, कमेंट्समध्ये तुम्हाला सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही. पटापट कमेंट्स करायचे आहेत. जिल्हा आणि बँक, जिल्हा आणि बँक, तुम्हाला हप्ता आला आहे की नाही आणि तुम्हाला काही तिथं प्रॉब्लेम असतील, याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम असतील, तुम्ही कमेंट्स करा. आणि आपला चॅनल मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.